आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग। दिवाणी व फौजदारी न्यायालय वडवणी येथील सरकारी वकील VL चंदेल यांनी आत्महत्या केली आहे। दिवाणी व फौजदारी न्यायालय वडवणी जिल्हा बीड येथे सरकारी वकील म्हणून कार्यरत असणारे VL चंदेल राहणार इंदेवाडी जिल्हा परभणी यांनी आत्महत्या केली आहे। या आत्महत्या प्रकरणी इंदेवाडी गावातील ग्रामस्थांनी परभणीचे जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन एक निवेदन दिले आहे। सदरील निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की चंदेल यांनी आत्महत्या केल्याने जनतेच्या मनात न्याय व्यवस्थेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे। या प्रकरणात मृत वकील चंदेल यांच्या शर्टाच्या खिशात एक चिठ्ठी मिळाली आहे। सदरील चिठ्ठीत काही नावे आहेत। ग्रामस्थांनी मृत वकील यांच्या भावाने ती वाचली, परंतु कोणतीही छायांकित प्रत मयत व्यक्ती व नातेवाईकांना दिलेली नाही। तसेच बीड पोलीस प्रशासन आतापर्यंत कोणतीही कारवाई केली नाही। या प्रकरणी पोलीस अधिकारी मौन बाळगून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करीत आहेत असा आरोप या निवेदनाच्या माध्यमातून ग्रामस्थांनी केला आहे। चंदेल यांच्या सोबत झालेली घटना बीड जिल्ह्यात असेल तर त्यांची जन्मभूमी परभणी मधील इंदेवाडी आहे। तरी आपल्या भूमिपुत्रासाठी पालकत्व स्वीकारून माननीय जिल्हाधिकारी यांनी बीडचे जिल्हा पोलीस अधीक्षक व बीडचे जिल्हाधिकारी यांच्यासोबत चर्चा करून योग्य चौकशी करावी अशी या निवेदनाच्या माध्यमातून कळविण्यात आली आहे। सदरील निवेदनावर सुमित परिहार, सोपान मोरे, अनंतराव कचवे, सुरेश कचवे, प्रज्वल गायकवाड यांच्यासह इंदेवाडी येथील ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत। कलेक्टर साहेबांना आम्ही भेटण्यासाठी आलो होतो आणि त्यांना एक प्रकरण झालेलं आहे बीड जिल्ह्यातल्या वडवणी या गावामध्ये की तिथं एका कोर्टामध्ये म्हणजे न्यायालयीन जिथं प्रक्रिया चालते, जिथं लोकांचा विश्वास आहे, त्या कोर्टामध्ये एका वकिलानं फाशी घ्यायची वेळ आणली आणि ज्यांनी वेळ आणली ते सध्या फरार ह्या परिस्थितीत आहेत। त्यांच्या खिशामध्ये एक चिठ्ठी सापडली, सुसाईड नोट सापडलेली आहे आणि त्यानंतर ही सुद्धा त्याच्यावर अजून काही ज्यांनी जी फाशी घेतली ते त्या न्यायालयातले सरकारी वकील होते। त्या सरकारी वकिलांना सरकारी वकिलावर जर ही वेळ येत असेल फाशी घेण्याची तर सामान्य जनतेचं तिथं काही थारा नाही। तिथून काही लोकांनी ज्या वेळेस ती चिठ्ठी सापडली त्या चिठ्ठी सापडल्याच्या नंतर एका सेकंदात तिथून जे त्या चिठ्ठीमधले नाव असलेले जे लोक आहेत ते तिथून फरार झाले। म्हणजे ज्या माणसांना ती चिठ्ठी दाखवायची होती, त्यांच्या घरच्यांना चिठ्ठी दाखवायची होती, ती न दाखवता त्यांचं पूर्ण नावासहित त्या लोकांना कळालं आणि तिथून ते फरार झाले आणि FIR सुद्धा अजून दाखल झालेली नाही। ही नामुष्की बीड जिल्हा पोलिसांवर आम्ही या निषेध करतो या गोष्टीचा। आणि आमचे वकील जे चंदेल साहेब आहेत, एक साधा भोळा माणूस, एकदम साधारण माणूस, जो एवढ्या मोठ्या लेवलला गेला, सरकारी वकील या पदावर गेला, त्या माणसानं असं लक्षात आलेलं आहे प्राथमिकरित्या की त्यांना खूप कंटिन्यू त्रास देण्यात आलेला आहे एका विशिष्ट माणसाकडून आणि तिथल्या 2 व्यक्तींनी त्यांना कंटिन्यू म्हणजे अजून FIR झालेली नाही। ते 2 जे माणसं आहेत, आम्ही स्पष्ट सांगतो, 2 जे माणसं आहेत त्यांची नावं आहेत तिथं, त्यांनी ते पोलीस प्रशासनाने डिक्लेअर केले नाही आणि या लोकांना तिथून फक्त बॉडी घेऊन लवकरात लवकर पाठवून देण्यात आलं। आणि हेही लोक काही 2-4 लोक गेलते, त्यांना गोड बोलून त्यांनी त्यांच्या हातात बॉडी देऊन त्यांना सुपूर्द केलं। हे ज्यांनी आत्महत्या केली आपल्या इंदेवाडी गावातले आहेत, परभणी तालुक्यातलं एक गाव आहे आणि तिथले सगळे लोक आहेत, हे समाजातील सगळे लोक तिथं गावातील लोक आलेले आहेत। या वडवणी जिल्हा न्यायालयात ते कार्यरत होते, सरकारी वकील म्हणून कार्यरत होते आणि चंदेल साहेबांचं त्यांनी ती फाशी घेतली। आम्ही कलेक्टर साहेबांना एवढीच मागणी केली की तिथले जे मॅडम आहेत, DYSP मॅडम, त्यांनी ती चिठ्ठी दाखवली त्याच्यानंतर त्यांना काही त्याचा फोटो सुद्धा काढता आला नाही ना, त्यांचं काही ते कॉपी दिली आणि तिथं त्याच्यावर अजून काही कारवाई केली नाही। तर आमचं मागणी आहे की त्याच्यावर कारवाई व्हावं आणि जी आपलं त्यांचं पोस्टमॉर्टम झालंय त्या पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट बी व्यवस्थित दाखवा। त्या तिथल्या सिव्हिल सर्जनवर सर्वांना म्हणजे त्याच्यावर विश्वास नाही असा म्हणजे निर्विश्वासी माणूस ते तिथं बसवलेला आहे। तर त्यांनी जर व्यवस्थित कारवाई केली नाही आणि त्याच्यात जर काही घोळ केला तर त्याची गाठ ही परभणीतल्या लोकांशी असेल एवढं त्यांनी समजून घ्यावं। बीडमध्ये आम्ही येऊन तुम्हाला व्यवस्थित चोप देऊ, जर ही कारवाई व्यवस्थित केली नाही आम्ही आहेत आणि तुम्ही हे स्पष्टरित्या आम्ही आमच्या गावातल्या लोकांकडून आणि सर्व समाज बांधवाकडून सांगत आहोत।